वेलकम केतन दादा शेलार, आपलं देखील सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल आला आणि सामन्याला होती सुरुवात. विक्रांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार सोयगाव आणि त्यांच्याच अगेन्स्ट गावदेवी ऐरोली. दोन्ही टीम आतापर्यंत एक एक सामने जिंकले. दुसऱ्या गटामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर गौरव शिंदे 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग विक्रांत पाटीलने एक चांगला विक्रम केला. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, परंतु रनआउटची संधी होती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला अक्षय तायडीला सामोरे जावं लागलं असतं. बॅकअपसाठी फिल्डर नव्हता. ज्या प्रकारे अनिकेत वैतीने तो थ्रो केला, 1 रनने स्कोरबोर्ड देखील या ठिकाणी ओपन झाले. जय मल्हार कोळेगाव सोयगाव या टीमचं देखील याच गावचे गोटवली गावचे सुमितदादा पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थाने पुरस्कृत केले गेलेला संघ आणि गतवर्षी देखील या संघाने ही स्पर्धा गाजवली. यावर्षी देखील तेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ते करतात. अक्षय येईल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला इनसाइड एज आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गौरवने आणि पहिला धक्का जय मल्हार सोयगाव या टीमला. एक गडी बाद 1 रन देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि न्यू बॅट्समन यश पांचा आपल्याला पाहायला मिळतोय.
न्यू बॅट्समन यश पंचाय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊनसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काँग्रेस रबर बॉल चषक 2024 या स्पर्धेचे जनक अक्षयदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली स्पर्धा, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. अक्षय बाद झाल्यानंतर भरपूर अपेक्षा असतील यश कडून देखील. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. विजयाची यश प्राप्ती आम्हाला करायची आहे आणि त्यासाठी एक मोठं लक्ष सेट करायचं आहे असा निर्धार घेऊन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरच्या दिशेने हा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीम जय मल्हार सोयगाव या टीमची. कल्याण डोंबिवली तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन या ठिकाणी यश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ईट का जवाब पत्थर से, जसंच तसं उत्तर पाहायला मिळाले. या अगोदरच्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर रणनीती बदलली. टप्पा बदलवला गौरवने, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. दोन गडी बाद 8 रन. न्यू बॅट्समन दुर्गेश आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश गुप्ताने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेता, तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, भरपूर कष्ट परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि आतापर्यंत चांगलं वर्चस्व राहिलं गौरव शिंदेचं. या 4 बॉलवर 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्राप्त केले. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, थोडासा अक्रॉस द लाईन झाला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन ॲड होते. 9 धावा आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कोटोली गावाचा अभिमान रोहित म्हात्रे, त्याचबरोबर वेदांत म्हात्रे. स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत वेदांत म्हात्रे याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि संपूर्ण RSC गोटवली टीमने देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 9 रन. या बॉलवर आक्रमण जरूर केले, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. स्पेल नंबर 2 आणि संदेश गुप्ता स्वतः टीमचा कर्णधार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विक्रांत पाटील. सुरुवातीला 2 चेंडू त्याने पेस केले, त्यानंतर 4 बॉल तो स्ट्राईक पासून वंचित राहिला आणि सेकंड ओव्हरमधील पहिल्या बॉलवर एक डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. महत्वाचा विकेट गमावलाय आणि एक मोठा धक्का. ज्या विकेटसाठी जाय विणलं होतं गावदेवी ऐरोली या टीमने, त्या जायामध्ये अडकला बॅट्समन विक्रांत पाटील. 10 रनवर तिसरा धक्का.
न्यू बॅट्समन प्रतीक म्हात्रे. गेले अनेक वर्ष सोयगाव टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी राहिली. ज्या खेळाडूची एक काय या खेळाडूने गाजवला सोयगाव टीमकडून, परंतु आज भरपूर अपेक्षा असतील, कारण ज्यावेळेस तुमच्याकडे अनुभव असतो ना, तो अनुभव पणाला लावण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी. सलग 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. दोन महत्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत संदेशने आणि चौथा धक्का 10 रनवर. तर वेलकम. नुकतेच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके काका अर्थातच सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच काका यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याचबरोबर शैलेश दादा यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. कोलोर पद्धतीचा हा बॉल कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 11 रन. वेलकम सुरेशजी म्हात्रे साहेब, आपलं देखील सरसे स्वागत. वेलकम शैलेश दादा, आपलं देखील सरसे स्वागत. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, परंतु रन मिळेल फक्त 1 आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल संदेशच्या खात्यातील. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय हा आपल्यापर्यंत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दादा या बॉलवर रन किती? एकच. ओव्हर कंप्लीट होते आणि 1 रनच्या साह्याने 13 धावा आतापर्यंत होतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
तर राकेशला इन्व्हाइट केले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राकेशचा पहिला बॉल, दिशा भरकटली. वाईट+1, टोटल 2 रन ऍड होत आहेत आणि 15 धावा आतापर्यंत होत आहेत स्कोर बोर्डवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. वाईट+1, आणखीन 2 धावा ऍड होतील. 17 धावा आतापर्यंत होतात. अशा धावा रोखाव्या लागतील राकेशला. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन. 18 रन. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. संकेत बॉल खाली टिपल्या. हा झेल आणि 5वा बॅट्समन गमावलाय. जय मल्हार सोयगाव या टीमने. न्यू बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. अक्षय येईल गोलंदाजीच्या मार्कवर, फलंदाजीच्या मार्कवर आणि अक्षय महाडिकच्या बॅटमधून येतोय. हा धमाकेदार स्ट्रोक, राकेश वरती चढवलेला हल्ला, हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 24 रन. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. अलोंग कार्पेट बॉल जज केला जाईल. चांगली फिल्डिंग, परंतु रनआउटची संधी आणि या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. 26 रन आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. अक्षय महाडिक मागच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडंसं प्रदर्शन खराब राहिलं, परंतु या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणायचं आहे. कठीण काळामध्ये संघ असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते आणि तेच प्रात्यक्षिक आपल्या टीमसाठी साकारतोय. 32 धावा, शेवटचा अंतिम बॉल शिल्लक.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आडव्या बॅटने. एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर एक धाव कंप्लीट केली गेली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 रन. शेवटचं एक षटक शिल्लक असेल या इनिंग मधलं. तेहतीस रन आतापर्यंत झालेत आणि शेवटचं एक षटक आतापर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज राजकुमारचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकलाय. अक्षय महाडिक आणि आणखीन एक मोठा धक्का. 6वा बॅट्समन गमावलाय टीम जय मल्हार सोयगाव या टीमने. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 34 रन. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन होत आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. या क्षणाला वाईट +1. आणखीन 2 धावा ऍड होतात. 37 रन. लॉफ्ट केलाय फटका चांगला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे संकेत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, लाजवाब फेकी. 38 रन आतापर्यंत झालेत आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु दिशा भरकटली जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, तुमची दिशा भरपूर महत्वाची असते. दिशा ज्यावेळेस भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. 39 रन. या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग अँड हाय. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पंचेचाळीस रन आतापर्यंत होतात.
शेवटचे 2 बॉल शिल्लक. जर 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दुर्गेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, एक दैदिप्यमान हा षटकार. 51 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शरीरापासून भरपूर दूरवर होता. 52 धावा आतापर्यंत होतात आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. भरपूर महागडा ठरलाय. राजकुमार आतापर्यंत 19 रन त्याने खर्च केल्यात. या बॉलवर देखील फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला चांगला प्रयत्न गौरवच्या माध्यमातून एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट. चला फिटिंग त्वरित लावून घ्या. जयमल्लार सोयगाव संघ, विक्रांतदादा पाटील आणि टीम. विनंती असेल की लेग साईडला जे मायबाप प्रेक्षक आमच्या साऊंडच्या बाजूला बसले त्यांना मी विनंती करतो की आपण सीमारेषेच्या पाठी बसा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश भोईर आणि प्रीतम पाटील. 55 धावांचं लक्ष. येणाऱ्या 24 बॉलमध्ये सलामीची जोडी गावदेवी ऐरोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट लढत करेल आजच्या दिवसातली पहिली सेमीफायनल. ऐरोली कोळीवाडा या टीमशी पहिला बॉल सन्मान दिलाय. हा पहिला बॉल पेस करत असताना साहिल यादव. 23 बॉलमध्ये 55 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग. या बॉलवर आक्रमण केलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. निलेश भोईर, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला सेहवाग, ज्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल साहिल. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला झेलची संधी होती आणि कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही विक्रांत. आणि एक मोठा धक्का टीम गावदेवी ऐरोली या टीमला. न्यू बॅट्समन जगदीश. हा बॉल वेग भरपूर होता. डॉट बॉलची समाप्ती. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केले साहिल यादवने. कल्याण डोंबिवली तालुक्यातील संघ भरपूर लांबचा प्रवास करून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल, परंतु एकेरी धाव या ठिकाणी ऍड होते. एक रनच्या साह्याने 7 रन आतापर्यंत होता. शेवटचा अंतिम बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॅट्समनला पूर्णपणे प्रभावित केलं. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. वेग पहा. थेट टप्पा पडला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. 7 बॉल आतापर्यंत 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर जकडून ठेवलं या बॉलवर. सामन्याचे चित्र बदललंय. 18 बॉल आणि 48 रनची गरज. मॅच थोडीशी स्पीडली चालू करा जय मल्हार सोयगाव टीम. वेलकम नारायणजी म्हात्रे साहेब, आपलं देखील सरचे स्वागत. विक्रांतचा पहिला बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 17 बॉल आणि 48 धावा. लक्ष भरपूर दूरवर आहे. जशी बॅटिंग अक्षयने साकारली पहिल्या इनिंगमध्ये अक्षय महाडिकने, तशीच बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. 17 बॉलमध्ये 48 धावा. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर भरपूर प्रयत्न चांगला केला. तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण केली. 16 बॉल आणि आता मात्र 47 रनची गरज. 47 धावा भरपूर वेगाने जमवायच्यात.
एखाद्या युद्धामध्ये ज्या प्रकारे AK-47 नावाच्या शस्त्रामधून भरपूर वेगाने गोळ्या स्वार केल्या जातात, तशाच वेगाने खऱ्या अर्थाने धावा पूर्ण करायच्या आहेत 16 बॉलमध्ये. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. 3 फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही लगान चित्रपट पाहिला, जसं दृश्य त्या चित्रपटामध्ये पाहिलं तसंच दृश्य या मोमेंटला पाहायला मिळालं, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. 15 बॉल आणि 45 रनची गरज. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नाही, परंतु रन मिळतील किती? एकच रन फक्त ऍड होईल. अकरा धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल बॅकअप साठी कुणी नव्हतं. त्यानंतर 2 रनच्या साह्याने 13 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. 13 बॉल मध्ये 42 रनची गरज. षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 19 रन. सामन्याचे चित्र बदलले. 12 बॉल आणि 36 रन. 12 बॉल मध्ये 6 षटकार. बारा बॉल आणि 36 रनची गरज असताना जगदीशच्या बॅटमधून येतोय पहिल्याच बॉलवर हा षटकार. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 10 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. दहा बॉल आणि 29 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एक लॉंग अँड हाय चांगला हिट पाहायला मिळाला. षटकार. 9 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज.
हा बॉल देखील यस इट इज अ नो प्लस 1 टोटल 2 रन देखील ऍड होतील आणि फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. अजून 21 रनची गरज. प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतो मोक्याच्या क्षणी. सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ज्या बॅट्समनकडे आहे. अनेक विक्रमी विजयी खेळी साकारल्यात या बॅट्समनने गावदेवी ऐरोली या टीमसाठी. 9 बॉलमध्ये 21 रनची गरज. फ्रीडचा बॉल. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय फटका चांगलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते परंतु 2 फिल्डरला भेदून चेंडू चाललाय ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा चौकार. या चौकार आणि या मॅच मध्ये मेते कलाटणी टीम गावदेवी ऐरोली या टीमला 38 रन आतापर्यंत होत आहेत. 8 बॉल आणि 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे परंतु या क्षणाला चांगला प्रयत्न. लाजवाब फिल्डिंग. अक्षय महाडिक त्या ठिकाणी तैनात होते. कौतुक करावं लागेल. जिथे 6 धावा होत्या तिथे मात्र 1 धाव खर्च केली. 5 धावा वाचवल्या आणि धावा वाचवणं धावन बॅट्समनने लगावलेले मोठे फटके ते फटके रोखायचे असंच प्रात्यक्षिक फिल्डरला करावं लागतं. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 7 बॉल आणि 16 रनची गरज. हा धीम्या गतीचा बॉल आणि सामन्याचे चित्र बदलले. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजीच्या मार्कवर अक्षयला इन्व्हाइट केले. अक्षय ताळ. अक्षय महाडिक. अक्षयचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 5 बॉल आणि आता मात्र 14 धावा. हाय व्होल्टेज मॅच कारण दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत या स्पर्धेमध्ये. झेल सोडला. नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच छोडो कॅच हारो मॅच. एक नवा आत्मविश्वास निर्मित झालाय बॅट्समन प्रीतम पाटील मध्ये. 5 बॉल आणि 14 रनची गरज. या बॉलवर आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. 4 बॉलमध्ये 2 षटकार किंवा 3 चौकार हा सामना जिंकून देऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु गोलंदाजामध्ये देखील तेवढीच ताकद आहे. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. जसा बॅट्समन बाद झाला ज्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केला गेला सुमितदादा पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. ऍक्शन रिप्ले मध्ये इनसाइड एज आणि त्यानंतर थेट यष्टांचा वेध घेतला.
न्यू बॅट्समन दुर्वेशमध्ये क्षमता आहे. अनेक सामने जिंकून दिलेत. अशा सिच्युएशनचे दुर्वेशने 3 बॉल आणि 13 रनची गरज. 2 षटकार या सामन्यामध्ये कलाटने मिळवून देऊ शकतात. 3 बॉल आणि 13 रन. या बॉलवर विकेट केलाय परंतु रनआउटची संधी आहे. या क्षणाला बॅट्समन बाद झालाय. प्रीतम आणि 2 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. मॅच मध्ये पकड निर्माण केली जय मल्हार चोएगाव या टीमने. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक सिंगल आणि 1 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. लॉफ्ट केलाय आणि सामना जिंकलाय जय मल्हार चोएगाव या टीमने. आणि या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला खेळ केला. आणि प्रमोददादा चौधरी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा पुरस्कार सामनावीराचा. आणि टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला सेमीफायनलची ही लढत आजच्या दिवसभरामध्ये कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये या प्रश्नाचं उत्तर तर या मॅचचा हिरो अक्षय